सब कुछ चलेगा, पर तू आणि तुझी मम्मा एकच मांडवामध्ये शादी करणार हे नाही चालणार आम्हाला, अजिबात नाही चालणार. तू त्या सौरभला पट्या वगैरे म्हणू नकोस आता. तुझ्या आईचा काहीही नेम नाही. उद्या त्याला घेऊन येईल, तुझ्या समोर उभा करेल आणि म्हणेल हा तुझा बाप. तर काय करशील? हॅलो, काय प्रेमवीर, सकाळी सकाळी आला ना वाड्यावर? हो, आज मॅमनी जरा लवकर बोलून घेतलं कामाला. नक्की मॅमनी बोलवलंय का सकाळी सकाळी चेहरा बघण्याची इच्छा झाली? हो सर, तुम्ही असं डायरेक्ट काय चिडवताय? डायरेक्ट म्हणजे अडून अडून कसं चिडवतात रे? राहू द्या, तुम्ही काय मला त्रास देणं सोडणार नाही. हे बघ, मी तुला काही त्रास वगैरे देत नाहीये. तुझ्या लाडक्या माई मावशीने तुला एक काम सांगितलंय. आता काय काम सांगितलंय? अरे एवढा काय दचकतोयस? ती बिचारी म्हातारी बाई, ती सांगून सांगून असं काय काम सांगणार तुला? बिचारी? अहो तुम्हाला माहित नाही सर, लय डेंजर बाई आहे ती. आजवर तिने ब्लॅकमेल करून मला काय काय काम करायला लावलेत. माझी नोकरी गेली असती. काय सांगतोस? असं काय करायला सांगितलं रे? काय नाही, काय नाही, जाऊ द्या. काय काम सांगितलंय? अरे ती काय म्हणाले की तुझा तो सौता आहे ना, त्याचं सामान पडलंय वाड्यावर, ते त्याच्या घरी नेऊन द्यायचं. चौथा म्हणजे इथे? अरे वा, बरोबर ओळखलंस की रे. अहो का मुद्दाम हे काम मला सांगताय? मी काय पाप केलंय? अरे मला काय सांगतोस? मी नाही सांगत तुला हे काम, माई मावशीने सांगितलंय. मी फक्त माई मावशीचा निरोप तुला देतोय. माझ्या मावशीने सांगितलंय, मग करायला लागेल. अर्थात जिगर का दर्द ऊपर से नहीं मालूम होता है. असा तुम्ही सर, असा तुम्हाला ना मजाच येते मला वाईट वाटलं की. मला काही मजा वगैरे येत नाही. एक तुला त्रास होणार आहे का तुला? मी काम करू का? राधाला सांगू का सामान नेऊन द्यायला? हो, नको नको, मी जातो. तिने गाण्यापेक्षा माझ्या जिगरचा दर्द परवडला. ओके. हाँ हाँ, अरे सांजय काम पति जैसे. अरे अरे तुला बोलो ना, ठेवा था फोन. આહા, કેટલો સરસ લાગે છે મારો દીકરો, કોઈની નજર નહીં લાગે. એવું છે કહું છું હિતેન ને પપ્પા, ये जचेगा ना हितेन के ऊपर? मस्त लगता है. हो पप्पा, काय चाललंय हे सगळं? ते राधाला काय करणार आहे? अरे काय करायची गरज आहे आपल्याला? अरे सोड ना दादाला, नंतर बघूया आपण की काय करायचा. तुझा पप्पा आहे ना, तगडा मेहनत करेल. कोण आला जरा बघ. तो नील आलाय. अरे राधा की मम्मी का इंटर्न. नील? अरे तू कशाला त्याला इकडे बोलवलं? अरे मी नाही बोलवलं, मलाच माहित नाही का आलाय तो. छुपा बधू, छुपा छुपा. आप बधू वो सब देख लेगा ना तो प्रॉब्लम आएगा. छुपा 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 छुपा, ये सब छुपा. नीचे रख, नीचे रख. क्या कर रहे? खोपड़ी खेल रहे तू? अरे यहाँ आओ, जल्दी आओ. अमुक अंदर, अमुक आणि आपण ले या. अरे जा, पल्लो जल्दी जा. खोलो. नहीं नहीं नहीं, काम करे, काम कर. तू है ना उसको बाहर से ही फूटा दे, अंदर मत आने देना. जा. काय? तुझी बॅग राहिली होती वाड्यात, माई मावशीने पाठवली. यायची गरज नव्हती, मी आलो असतो. नाही, कशाला? ऑन द वे लागतं तुझं घर, मला काही त्रास नाही झाला. दिली? थँक्यू. पापा, मुझे लगता है कि उसको शक हो गया है. वो राधा को जाके बोल देगा कि मुझे शगुन मिला और मेरा रोका भी होने वाला है.
अरे कशाला घाबरतोय तू हा? अरे आपण हँडल करू ना बिंदास. तू है ना राधा को जाके ऐसा बोल कि जब तक उसकी मम्मी का रिलेशन नहीं टूटता है ना तू त्याला टाइम देल. अरे तू राधाला सांग की मी पॅचअप करायला रेडी आहे असं जाऊन बोल त्याला. कसल्या फालतू मुलाच्या प्रेमात पडली राधा. हे अनामिका मॅमना सांगायला पाहिजे. नाही नको, त्या खूप टेन्शन घेतील. त्यापेक्षा सौरभ सरांना सांगतो. माई मावशी एवढी सगळी गर्दी का जमवली आपण? नाही तुम्हाला सांगणार आहेस का असंच माझं ब्लड प्रेशर वाढवणार आहेस? अरे बाबा आता सौरभच्या लग्नाचं बघायला नको का? आधी तो तयार होईना मग ती तयार होईना, आता दोघंही तयार झालेत. पण अनामिका काही सौरभ सारखी एकटी नाही आहे, तिच्या पदरात एक मुलगी आहे, तिचा होकार मिळवायला नको का? अगं माई मावशी तिचा होकार कशाला घ्यायला हवा? एवढी एवढी तिची मुरडी आहे, तिच्यासाठी आपण लग्न का थांबवायचं? चिमुरडी वगैरे नाहीये आम्ही. 20 वर्षाची मुलगी आहे आणि माझं ऐकावं लागेल सगळ्यांना, कारण तुम्ही माझ्या ममाच्या लग्नाची बोलणी करू बघताय. एनिवे मला तुमच्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. वल्लीताई म्हटली होती की तुम्ही सगळे इथे असाल, सो सौरभ कुठे आहे? ठीक आहे, तुम्हाला मदत करायचीच नसेल तर मग मी माझं बघून घेईन. फायनली वेळेत आलास रे. तुला माहिती तरी आहे का की तुझ्या या प्रेम प्रकरणामुळे काय काय परिणाम झालेत ते? तुला माहिती आहे तू सौरभशी उद्धटपणे बोलते असते. काय झालं? माझ्या ममाचा नाचू मला तुमचं हे नातं अजिबात पटलेलं नाहीये. हे तू आम्हाला कालच सांगितलंस राधा. पण तरी सुद्धा तू आज आमच्या घरी आलासच ना. काही फरक पडला का तुझ्या? कारण मीही तुला कालच सांगितलंय की आम्ही तुझी परवानगी मागत नाही आहोत. आम्ही तुला आमचा फक्त निर्णय कळवलाय. म्हणजे माझ्या आयुष्याची काहीही वाट लागली तरी तुम्हाला चालणार? हा, तुम्हाला काहीही फरक पडणार नाहीये त्यात. माई मावशी अगं तू तरी यांना सांग, यांच्या अशा वागण्यामुळे ना हितेन आणि माझं ब्रेकअप होईल आता. त्याचे पप्पा म्हटलेत की यांचं नातं तुटलं नाही तर आमचं नातं तुटेल म्हणून. हे असं कसं तुमचं नातं दुसऱ्यांचं नातं तुटण्यावर अवलंबून असलेलं? पण मी म्हणते यांना प्रेम वगैरे करायची गरजच काय ना आता? यांचं वय तरी आहे का ते? काय येत आहेत हे माझ्या आणि त्यांच्या नात्यामध्ये? आणि तुम्ही कोणी माझी बाजू का नाही घेते? तुम्हाला कळत नाहीये का की आता अनामिका आणि सौरभची बाजू घ्यायची नाहीये तर माझी बाजू घ्यायची जास्त गरज आहे. बाकीच्यांचं माहित नाही पण मी तरी सौरभचीच बाजू घेणार. मी पण. आई मावशी तू तरी. राधा मी कधी तुझ्या प्रेमाला विरोध केला नाही, तुझ्या पुढारलेल्या कल्पनांनाही नाही. पण सौरभचं नातं तोडून जर तुझं नातं उभं राहणार असेल तर मला ते मान्य नाही. ही दोन्ही नाती स्वतंत्र असायला हवीत असं मला वाटतं. मी सुद्धा सौरभच्या बाजूने आहे. तुम्ही सगळे मला तर ठरवून एकटं पाडताय ना. मावशी मला वाटलं तू तरी मला सपोर्ट करशील ग. ठीक आहे. हे सगळे एकटे पाडतात का तुला? मग हितेन तुझ्या पाठीशी उभा आहे का? नील प्लीज आत्ता तू मध्ये पडू नकोस. बरं ठीक आहे, मग आत्ता मी जे हितेनच्या घरी बघून आलो ते तुला सांगू की नको?
नाही नको समज, कारण काल सुद्धा काहीतरी खोटं बोलून तू मला भडकू बघत होतास. हे बघ, मी कालही खरंच बोललो होतो आणि आत्ताही मी खरंच सांगणार आहे. चल बाहेर. जे काय सांगायचं ते इथे सांग. चल बाहेर, नंतर थँक्स म्हणशील मला. हे सगळं तुझ्याशी खाजगीत बोललो म्हणून. नील, तुझ्या मुलासाठी अख्ख्या जगाशी भांडत फिरतेस ना, तोच मुलगा फसवतोय तुला राधा. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी फालतू सारखं बडबडणार ते. काय म्हणाला होता तो तुला, की जोपर्यंत तुझ्या आईचं नातं तुटत नाही तोपर्यंत तो पॅचअप करणार नाही ना? तुला काय माहित? मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. कधी? ते महत्वाचं नाहीये राधा. आधी तुझ्याशी ब्रेकअप करायचं असं ठरलं होतं त्यांचं, पण आता प्लॅन बदललाय. आता पॅचअप करणार तुझ्याशी तो. आत्ता फोन येईल तुला हितेनचा, आणि बघा कसं गोड गोड बोलतो ते. हे कशावरून खरं आहे? आणि लगेच फोन आला आणि मी म्हणतोय तसं झालं तर ठेव विश्वास, नाही तर दे सोडून. पण जर का तसं झालं तर मात्र तुला माझं ऐकावं लागेल. फाईन, पण तसंही ते होणार नाहीच आहे. बघूया. बघूयात ना, थांब. झालं समाधान? काहीही फोन वगैरे आला नाही. उगीच नाही ते डोक्यात भरवून ठेवायचं. स्पीकरवर टाक. हॅलो. हॅलो राधा, काय करतेस? काय करतोस? म्यूट का केला? ऐक ऐक, तू भाव खा, तू आडेवेडे घे. ऐक माझं राधा, तू बिंदास भाव खा. अरे बोल ना, काय करतेस? काही नाही. ऐसे क्यों बात कर रही है? प्यार से बात करना. का करू? तू ब्रेकअप करणार आहेस ना माझ्याशी, माझ्या मम्माच्या नात्यामुळे. अरे पागल आहे क्या? यार ते पप्पा बोलले होते, मी कधी बोललो? माझं तर प्रेम आहे ना तुझ्यावर. यार आपण आधीच भेटलो नाहीये बाई, मिस करतोय तुला. व्हॉट एव्हर. प्लीज भेट ना आज यार, आपण पॅचअप करूया ना प्लीज. उद्या फोन करते मी. बाय. ऐक ना, काय बसला ना विश्वास? आता एक काम करायचं, आज मी सांगीन त्यावेळेला हितेनच्या घरी जायचं. का? मी सांगतोय म्हणून जायचं. फाईन, जा. हे घे, तू पण घे. वा वा वा, मस्त छान आहे. आजचे आपकी पोरगी साक्षी आमची छोकरी झाली. हितेनची रूम में एसी बसवायला लागेल. काय की साक्षीला कम्फर्टेबल ना. अरे चंपक शेठ, तुम्ही चिंताच करू नका. एसी काय चीज आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन, सोफा कम डबल बेड, हितेन आणि साक्षीसाठी कार, 20 लाख रुपये. आणखी काय पाहिजे? जे काय आहे ते छोकरीचंच आहे. अरे तो चलो चलो, शुभ काम में देरी नहीं करनी चाहिए. चलो 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 चलो, आपण एंगेजमेंट आजच ठरवून टाकूया. चला चला चला, हे घे 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 घे, ही आणखी घे. हो हो.
हितेन? चंपक शेठ, ए छोकरी, तुझी हिंमत कशी झाली? हा, माझा पोराला हात लावायची आणि तू इकडे कशी आली? कोण आहे तो? कोण आहे? अंकल, मी हितेनची गर्लफ्रेंड आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही लिव्ह इन मध्ये राहणार आहोत, बाय द वे. आयुष्यभर एकमेकांना साथ देणार आहोत. हो नाही ते का विसरलास? चंपक शेठ, असू चालू न्यूज. ती छोकरी बोलते ते खरं आहे? हो, खरंय. पटत नाहीये का? थांबा ना, दाखवते ना. मला माहित नाही यांनी तुला नक्की काय सांगितलंय, पण हा ना आपल्या दोघींना फसवतोय. मी जी चूक केली ती प्लीज तू करू नकोस. हा, फसवलंच यार मला. चूक केलीस मोठी. सांगितलेलं खरं का झालं नील? आणि बघ, 7:30 वाजता तुझं एंगेजमेंट आहे, बरोबर आहे? ते लोक शगुन घेऊन येणार, मोठी पार्टी देणार, सगळं काय आपण घ्यायचं, समजलं? आणि दुसरी साईड राधाचा लव ट्रेक मस्त चालू ठेवायचं. जिधर मटका लगा उधर चांदी, और दोनों टाइम पे मटका लगा तो नाही सोना. क्वेश्चन मार्क नाही रे, इकडे फुल स्टॉप म्हणायचा. काय म्हणायचा? सोना ही सोना. बोल. सोनाही सोना. मी आधीपासून म्हणत होतो हितेन चांगला नाहीये. हो ना, तुला माझी एवढी काळजी काय? तेच मला पण कळत नाही. तुझ्यासारखी क्रॅकपॉट का आवडते मला? हॅलो, हा, विचारते काहीतरी तुला. बोल ना. अगं, माणुसकी म्हणजे आपण एकत्र काम करतो ना,
तुला कोणी फसवत असेल तर तुला सावध नको का करायला? सॉरी, सतत तुला फक्त वाईट बोलत होते रे. तरी माझी इतका चांगला वागला. हसतो हसतो हसतो